नमस्कार मित्रांनो, स्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश मात्र जो काही संपत आणि सुमित्र एकमेकांना भेटलेले असतात, परंतु आता ऋषिकेशच्या मनामध्ये आता जो काही बॉस आहे तर तो बॉस मात्र हा सौमित्र आहे असे दाखवण्यासाठी आता ऐश्वर्या हिची जी काही प्लॅनिंग सुरू असते तर त्यात संपत आता ऋषिकेशची अगदी डाव खेळत असतो। तेव्हा आता त्या बॉसची भेट होत नाही म्हणून मात्र ऋषिकेश रागाने आपल्या ऑफिसमध्ये येतो आणि त्याला इतका राग आलेला असतो की कारण त्या बॉसची आणि त्याची भेट झाली नाही म्हणून। तेव्हा तो आता ऑफिसमध्ये आल्यानंतर देशमुख विचारतात की सर काय झालं, तुम्ही काय इतके चिडलेत आणि कुठे गेला होतात तुम्ही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आज त्या गण्याकडून एक त्या बॉसबद्दलची टिप मिळाली होती, त्यासाठी धावत पळत मी बाजारपेठेत गेलो होतो आणि झाले काय की आज सुद्धा तो बॉस माझ्या हातातून निसटला। देशमुख अहो इतकं मी जवळ सुद्धा येऊन तो बॉस माझ्या हातातून निसटतोय। तेव्हा आता देशमुख म्हणतात की हे बघा सर, काळजी करू नका, आज ना उद्या नक्की तो आपल्याला सापडेलच। परंतु सर जेव्हा तो निसटला तेव्हा तुम्ही त्या गाडीचा नंबर बघितला होता, म्हणजे कसे गाडीच्या नंबरवरून तो आपल्याला लगेच सापडेल। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ह्या सर्व काही गडबडीत मी आता हे सर्व करण्याचं विसरलो, कारण मी तो नंबर नाही बघितला। परंतु आता ती जी काही गाडी होती ती स्काय ब्ल्यू रंगाची होती। तेव्हा आता देशमुख म्हणतात की अहो स्काय ब्ल्यू रंगाच्या मुळशीमध्ये अशा अनेक गाड्या आहेत, त्यामुळे आपल्याला काहीच कळू शकणार नाही। पण सर अहो तुम्हाला कसे कळले की त्या गाडीमध्ये बॉस होता तो। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की कारण त्या संपतने जो माणूस गाडीमध्ये बसला होता त्याला 2-3 वेळेस बॉस म्हणून हाक मारली। तेव्हा ऋषिकेशला ते क्षण आठवतात की जेव्हा संपत सौमित्रशी गाडीवर बसल्यानंतर बोलत असतो तेव्हा आता ऋषिकेशच्या हे सर्व म्हणजे त्याला आठवण झाल्यानंतर त्याला एक गोष्ट आठवते की संपत कुठले तरी हॉस्पिटलमधील मॉर्ग बद्दल बोलत होता। तेव्हा आता देशमुख विचारतात की मॉर्ग म्हणजे डेड बॉडी ठेवतात ते का, आणि त्या जागेचा आणि बॉसचा काय संबंध असेल, नक्की या दोघांचं काय कनेक्शन असेल। तेव्हा आता ऋषिकेश बारीक विचार करतो आणि तेव्हा तो नानांची जी काही डेड बॉडी त्यांना एक वेगळ्याच माणसाची बॉडी दाखवली होती आणि तेव्हा आता तो देशमुखला म्हणतो की हे बघा नानांची बॉडी आहे असं म्हणून एक वेगळी बॉडी मला दाखवली, जी डेड बॉडी दाखवली ती जर त्याच मॉर्गमधून आणली तर याची शक्यता आहे देशमुख। शक्यता नाही देशमुख, माझी पूर्ण खात्री आहे की ते डेड बॉडी आहे ना त्याच मॉर्गमधून आणली असेल, त्यामुळे देशमुख काहीतरी नक्की घोळ आहे। मी आत्ताच्या आत्ता सिटी हॉस्पिटलमध्ये जातो आणि सगळी काही चौकशी करून येतो असे बोलून ऋषिकेश लगेच निघून जातो। त्यानंतर आता प्रॉपर्टीचे पेपर्स घेण्यासाठी ऐश्वर्या स्टोरूम मध्ये आलेली असते आणि तेथे अशी इतकी घाण धूळ वगैरे सर्व काही असते म्हणून ती शिशी करत येत असते आणि जानकी मात्र तिचा पाठलाग करत तिच्या मागेच येते, कारण आता ऐश्वर्याला शेरा सव्वाशेर बनवून आपली जानकी कसा धडा शिकवते। मित्रांनो अगदी हसण्यासारखी ऐश्वर्याची आता फजिती होते, बघतच राहा। ऐश्वर्याला खूप ठसका लागत असतो आणि जानकीला सुद्धा। जानकी आता पदर घेते आणि आपलं तोंड दाबते। ऐश्वर्या पुढे पुढे आता जे काही तेथे गोणे ठेवलेले आहे ते उचकत येते आणि समोर तिला एक पडदा दिसतो, त्यामागे तर ते कपाट नसेल ना असं ती आता विचार करते। तेव्हा आता जानकी म्हणते की हो आता ही कुठे माझ्या जाळ्यात अडकणार म्हणजे अडकणारच। जानकीला आनंद होतो आणि तेवढ्यात आता ती ऐश्वर्या पडदा मागे करते आणि तिला ते लाकडी कपाट ते दिसते। तेव्हा तिला खूप आनंद होतो, ती स्वतःला म्हणते की हे बघा हेच ते कपाट आहे की जानकीने त्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवलेले आहेत। आता मला यातमध्ये प्रॉपर्टीचे पेपर नक्की सापडतील, वेल डन ऐश्वर्या म्हणून ऐश्वर्या घाईने कपाट उचकते आणि त्यातून ज्या काही फाईल आहे त्या फाईल बाहेर काढते आणि परत ती स्वतःला म्हणते की जानकी जरा मूर्खच आहे, कारण प्रॉपर्टीचे पेपर्स इथे कुठे अडगळीच्या खोलीमध्ये ठेवेल का। त्या जानकीचं बोलणं ऐकलं आणि मला कळाले की इकडे खोलीमध्ये अडगळीच्या रूममध्ये हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत म्हणून। एकदा फक्त बरोबर पेपर्स माझ्या हातामध्ये येऊन दे, मी त्या जानकीला कसं अडकवते माझ्या जाळ्यामध्ये, तर मी नावाची ऐश्वर्या नाही म्हणून स्वतःला ती अगदी शहाणी समजून घेत असते। परंतु जानकी आता हे सर्व बघून तिला खूप हसायला येत असते।
तेव्हा आता सर्व फाईल ती उचकत असते, परंतु जानकी आता स्वतःला म्हणते की कोणाला कोण अडवतं हे आता नक्कीच कळेल, हिला तर चांगलंच कळेल. तेव्हा आता प्रत्येक फाईल उचकते आणि ही फाईल येथे कशाला ठेवली असेल, इतकी जुनी फाईल. स्वतःला आता बडबड करत फाईल ती शोधत असते आणि तेवढ्यात मात्र जानकी मुद्दाम गुलाबदादांना आवाज देते की गुलाबदादा, अहो चला ना लवकर, उशीर कशाला करतात, आपल्याला रूम साफ करायची की नाही, स्टोर रूम. तेव्हा आता ऐश्वर्याच्या कानावर जानकीचा आवाज पडतो. ऐश्वर्याला असं वाटतं की आता नक्की कोणीतरी जानकी वगैरे आले म्हणून ऐश्वर्या खूपच घाबरते. ऐश्वर्या घाबरूनच आता पुन्हा त्या फाईल कपाटात ठेवून देते आणि अरे देवा, ही जानकी येते मध्येच कशाला कोलमडली असेल. तेव्हा आता जानकी मुद्दाम गुलाबदादा सोबत आहे असं दाखवते. म्हणते की हो गुलाबदादा, झाडू वगैरे घेतलं ना तुम्ही सर्व काही हातामध्ये साफसफाई चांगली करण्यासाठी. तेव्हा ऐश्वर्या इतकी घाबरते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी काय करू आणि कुठे लपू, एकतर प्रॉपर्टीचे पेपरचे जे काही कपाट आहे ते तर सापडले, मी आता एक काम करते, कुठेतरी लपते आणि नक्की नंतर हे सर्वजण गेल्यानंतर ते पेपर शोधते. परंतु आता कुठे लपू म्हणून जागा शोधत असते. तिला लपण्यासाठी कुठेही जागा सापडत नसते आणि जानकी मात्र तिची ही गंमत बघून खूप हसत असते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्याला विचार येतो की कपाटात जर लपले तर मी कुणाला दिसणार नाही, जोपर्यंत ही जानकी जात नाही तोपर्यंत कपाटातच लपते. म्हणून ती कपाटामध्ये घुसते आणि कपाट लावून घेते. तेव्हा आता जानकी येते. जानकी आता गुलाबदादांना मुद्दा म्हणते की गुलाबदादा, अहो या या या, बघा ना किती जळमट धूळ वगैरे काही साचलेली आहे, चला आपल्याला सर्व साफसफाई करावी लागेल, सगळं काही साफसफाई करा. आणि हे काय समोरचं कपाट, आपण तर यावर काही कापड वगैरे टाकले होते आणि त्यावरील कापड कुठे गेले बरं, कुणी काढले असेल बरं, आणि काय चाललं खरंच काही कळत नाही, कुणाचं खरंच लक्ष नाही, असे बोलून जानकी कमरेच्या चाव्या काढते आणि त्या कपाटाला लॉक करून घेते. तेव्हा आता ऐश्वर्या आणखीनच घाबरते. तेव्हा आता जानकी हातामध्ये त्या चाव्या बोटामध्ये घालते आणि बिंगवत म्हणते की काय ऐश्वर्या, अगं कपाटामध्ये पेपरची हवा लागते की काय, व्यवस्थित आहे ना. तेव्हा आता ऐश्वर्या खूप घाबरते. ऐश्वर्या म्हणते की जानकी तू, त्यावर आता जानकी म्हणते की हो ना, अगं मीच, आणि तुला काय वाटलं की माझ्याशिवाय दुसरं कोण असेल बरं. ऐश्वर्या म्हणते की जानकी दार उघड, अगं तुम्हाला लॉक केले, अगं काय केलंस तू हे, म्हणून आता ऐश्वर्या आतमधून खूप ओरडते. तेव्हा आता जानकी हसून म्हणते की अगं ऐश्वर्या, अगं तू जे काही पेपर्स येथे शोधत आली ना, ते पेपर्स येथे नाहीच. तेव्हा जानकी अगदी ऐश्वर्याची चांगलीच जिरवत असते आणि हे बघ अगं, परंतु आतमध्ये कपाटामध्ये सुमित्रा एंटरप्राइज कंपनीचे पेपर्स आहेत. सुमित्रा एंटरप्राइज कंपनी तुम्ही कशी बुडवली, त्या कंपनीचं तुम्ही कसं नुकसान केलं, या सर्वाचा हिशोब आता त्या पेपर्समध्ये आहे, त्यामुळे सगळं काही अगदी नीट व्यवस्थित वाचून घे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी दार उघड, आणि हे सर्व मुद्दाम तो कॉल वगैरे केला होतास ना. तेव्हा जानकी हसून म्हणते की हो अगदी तुझ्यासारखा. ऐश्वर्या म्हणते की तू हे सर्व मुद्दाम केलंस ना. जानकी म्हणते की हो ना, अगं ऐश्वर्या किती हुशार आहेस ग तू, अगदी बरोबर ओळखलंस आणि तू माझ्या जाळ्यामध्ये अगदी बरोबर अडकली. मला माहिती होतं की ऐश्वर्या, अगं तू येथे येऊन काय करणार ते. तर ऐश्वर्या आतमध्ये म्हणते की जानकी दरवाजा उघड, कारण मला श्वास घेण्यासाठी त्रास होतो. जानकी दार उघड, अगं काय चाललं तुझे. तेव्हा आता जानकी मुद्दाम ऐकून येण्याचं नाटक करते, कान लावून म्हणते की काय ऐश्वर्या काय बोलते, आणि अजिबात दरवाजा नाही उघडणार. ऐश्वर्या म्हणते की जानकी मला गुदमरते, तू दार उघड पटकनी, मला श्वास सुद्धा घेता येत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं तुला आठवते का, ही अशी अवस्था तू माझी केली होती, मला सुद्धा गुदमरल्यासारखं त्या रूममध्ये होत होतं. जेव्हा हे बघ महाशिवरात्रीला महादेवाची पिंड बनवायची होती आणि तेव्हा मात्र तू एका बंद खोलीमध्ये मला कोंडून घेतलं होतं, आठवते का तुला ते सर्व. तेव्हा आता ऐश्वर्याला त्या क्षणाची आठवण होते. तर जानकी म्हणते की आठवले ना. तर ऐश्वर्या म्हणते की दार उघड. जानकी हे बघ दार उघड, कारण मी आता म्हणजे आतमध्ये माझा श्वास गुदमरतोय. तेव्हा जानकी म्हणते की हो का, अगं आठवले असेल तुला, आता तुला येथून बाहेर नाही पडता येणार, कारण जे कपाट आहे ना ते अगदी मजबूत असे लॉक करून ठेवले मी. आता बघूयात की तू कशी बाहेर येते. आणि हे बघ ना अगं ऐश्वर्या, कपाटामध्ये अंधार आहे आणि झुरळ सुद्धा खूप आहे. झुरळ तर आणखीन असेल तर ऐश्वर्या जोरात आता ओरडते. जानकीला हसायला येते. ऐश्वर्या आतमधून आवाज देत असते आणि तेवढ्यात सुमित्रा आता जानकीला आवाज देत येते, जानकी, ऐ जानकी. तेव्हा आता जानकी आईंना शांत
राहण्यासाठी सांगते. परंतु ऐश्वर्याला आनंद होतो. ऐश्वर्याला असं वाटतं की आई आल्या, आई नक्की मला आता कपाटाच्या बाहेर काढतील. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की अगं जानकी तू ऐकतेस का, आई आल्यात, आईच मला आता बाहेर काढतील, त्या मला वाचवतील. तेव्हा जानकी आता सुमित्राला चाव्या दाखवते आणि सुमित्रा आणि त्या दोघे एकमेकींकडे बघून हसतात. जानकी ऐश्वर्याला म्हणते की आई तुला वाचवतील. अगं मग त्या तुला वाचवतील तर जे काही खरं कारण आहे तू त्यांना सांग ना, तुला येथे कोणी आणि कशासाठी लॉक केलं म्हणून. अगं सांग तू त्यांना, म्हणजे माझं काम सोपं होईल. कारण कसं होईल की तुझ्याच तोंडाने तू तुझं हे भिंग फोडशील, मग आईंचा तू विश्वास गमावशील आणि त्यानंतर मग तू तुझ्या नवऱ्याचा सुद्धा विश्वास गमावशील. आता जानकी मुद्दाम सुमित्राला म्हणते की आई तुम्ही येथे कशाला आलात ओ, अहो येथे किती धूळ आहे, जळमट आहेत, गुलाबदादांनी व्यवस्थित साफ केलेली नाही. सुमित्रा म्हणते की हो ना, नाहीतर काहीच स्वच्छ केले नाही. परंतु जानकी अगं ऐश्वर्या कुठे आहे आपली. तेव्हा आता जानकी हसून म्हणते की ऐश्वर्या तर अडकली. तेव्हा आता सुमित्रा मुद्दाम म्हणते की कुठे, अगं कुठे अडकली. जानकी मुद्दाम म्हणते की तिच्या कोणत्या तरी कामात ती अडकली, काहीतरी पेपर्स बद्दल तिचं काम होतं, त्यामुळे मी एकटीच आले आणि ही साफसफाई करायचं म्हणते. तेव्हा आता सुमित्रा मुद्दाम म्हणते की अगं हल्ली आपली जानकी ऐश्वर्या खूप सुधारली. सारखी ती म्हणत असते की काही काम करू का, काही हवं आहे का, मला सतत विचारत असते. तर जानकी म्हणते की आई तुम्हाला खरंच असं वाटतं का ऐश्वर्या बदलली असेल. सुमित्रा म्हणते की हो ना, अगं जानकी तू तिला एकटीला पाडू नकोस, तिला प्रत्येक कामात मदतीला घेत जा बरं का. तेव्हा जानकी म्हणते की आता तर मी तिला नाही सोडणार. म्हणजे हे बघा आई, मी थोरली जाऊबाई आहे आणि ती माझी धाकटी जाऊबाई आहे, मग मी तिला कशी सोडू बरं, तिला नाही सोडणार. ते सुमित्रा म्हणते की हो ना, नको सोडू. आणि तेवढ्यात ऐश्वर्याला जोराची शिंक येते. सुमित्रा हसून म्हणते की अगं बाई कोणी शिंकले का ग. तेव्हा जानकी म्हणते की नाही हो आई, मला तर आवाज नाही ऐकू आला. सुमित्रा म्हणते की अगं नक्की कोणीतरी आहे, या कपाटाच्या तिकडूनच आवाज आला की नक्की कोणीतरी शिंकले म्हणून, कपाटात तर कोणी नाही ना. तेव्हा ऐश्वर्या आणखीनच घाबरते. जानकी म्हणते की नाही हो आई, कपाटामध्ये कोणीच नाही आणि प्लीज तुम्ही कपाट उघडायला जाऊ नका. कशात, अहो कपाटात कशाला कोणी असेल. आता जानकी आणि सुमित्रा मुद्दाम आता ऐश्वर्याची जिरवण्यासाठी आणखीन हा एक प्लॅन करतात. बहुतेक कपाटामध्ये झुरळ किंवा उंदीर असेल. तर सुमित्रा म्हणते की कमालच आहे, म्हणजे आता किंवा उंदीर सुद्धा शिकतात की काय. नाही बाई जानकी, अगं नक्की येते कोणीतरी आहे, माझी खात्री नाही पटत. जानकी म्हणते की नाही आई, अहो कोणी नाही, चला बरं तुम्ही. आई अहो इथे किती धुळीचा त्रास होतोय, तुम्हाला शिंका येतील, चला बरं. तेव्हा आता सुमित्रा आणि जानकी या दोघींना खूप हसू येत असतं. सुमित्रा जोरात शिंकल्यासारखं नाटक करते आणि दोघी आता बाहेर जाण्यासाठी हे मुद्दाम नाटक करते. आता दोघी बाहेर गेल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की ही मला एकटीला सोडून येथे गेली आणि आता ही एकटी गेली की आईंना सुद्धा सोबत गेली, ही एकटी आहे का इथे, असेल का, आणि ती मला आता दरवाजा उघडेल की नाही याची ऐश्वर्या वाटच बघून असते. तेव्हा आता ओरडून सुद्धा मला चालणार नाही, नाहीतर ह्या दोघी बाहेर उभ्या असतील. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की एक काम करते, मी कुणाला तरी फोन लावते. आणि तेव्हा कुठेही तिच्या लक्षात येते की तिचा फोन सुद्धा तिने सोबत आणलेला नसतो, म्हणून ती डोक्याला हात लावून घेते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश धावतच हॉस्पिटलमध्ये येतो आणि आता जे काही ते हॉस्पिटलमध्ये एक कर्मचारी आहे तर त्या हॉस्पिटल लॉक करून निघून जात असतो. ऋषिकेश धावतच त्याच्याजवळ येतो आणि धावत आल्यानंतर विचारतो की तुमच्या इथे किशोर कोणी नावाचा एक कर्मचारी वगैरे आहे का. तेव्हा आता तो जो काही माणूस आहे तो सांगतो की हो आहे ना, आणि तो मॉर्गचा इन्चार्जेस आहे. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर ऋषिकेश त्याच्याबद्दल चौकशी करतो की तो आला का आणि तो केव्हा येईल. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हे बघा, तो आल्यानंतर मी तुम्हाला फोन करतो, तोपर्यंत तुम्ही तुमचा नंबर माझ्याकडे देऊन ठेवा. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की त्याची काही गरज नाही, परंतु तो आज नक्की येईल ना. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो नक्की येईल. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मी त्याची वाट बघतो. तेव्हा आता तो माणूस निघून जातो. तर ऋषिकेश आता तेथे त्या किशोरची वाटच बघत असतो. तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्या दार उघडा, कोणीतरी आहे का, मला येथून बाहेर काढा असे म्हणून खूप अशी ओरडत असते. त्यानंतर आता इकडे जानकी आणि सुमित्रा हॉलमध्ये येऊन बसतात. सुमित्रा म्हणते की अगं बराच वेळ झाला, आपण ऐश्वर्याला बाहेर काढूयात ना, नाहीतर तिचा श्वास गुदमरेल. तेव्हा जानकी म्हणते की आई अहो नका काळजी करू, आता तिची थोडीशी जिरून द्या
आणि चांगली जिंकल्यानंतर तिला थोडासा त्रास तर होऊन द्या. त्रास झाल्यानंतर तिला समजेल की आपण काय चूक करतो, कसे वागतो. आणि हे बघा, तसेही तुम्ही काळजी करू नका. कपाटामध्ये आणि स्टोरूममध्ये व्हेंटिलेशन आहे, त्यामुळे काळजी करू नका. तिने जसे आपल्यासोबत केले आहे ना, तसे आपण तिच्याबरोबर जे काही करतो ना, ते 1% सुद्धा नाही. त्यामुळे आई, तुम्ही काही काळजी करू नका. तिला काही होत नसतं. आणि तेवढ्यात सारंग ऐश्वर्याला आवाज देतो. तेव्हा आता सारंग विचारतो की आई, अगं तू ऐश्वर्याला कुठे बघितलंस का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, आणि मुद्दाम ती जानकीला विचारते की जानकी, तू ऐश्वर्याला कुठे बघितलंस का? जानकी सुद्धा मुद्दाम म्हणते की नाही आई, अहो मी सुद्धा नाही बघितलं. तेव्हा जानकी आता मुद्दाम सारंग समोर म्हणते की आई, आत्ता आठवले, कारण सकाळी नाश्ता करताना ती इडली खाण्यासाठी तर आली होती, पण त्यानंतर मात्र मी काही तिला बघितलेलं नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे बापरे, आणि त्या कुठे गेल्या असतील? सकाळी त्यांनी इडली सुद्धा खाल्लेली नाही. तेव्हा आता जानकी विचारते की खाल्ली नाही म्हणजे? किचन वट्यावर सकाळी तर मी रिकामी प्लेट बघितली होती, मग इडली कोणी खाल्ली? आणि तेवढ्यात आता आजी मोठा ढेकर देत येते. आता ऐश्वर्याच्या वाटेची इडली आहे, तर ती आजी आणि सारंग यांनी मात्र त्यावर ताव मारलेला असतो. तेव्हा आजी म्हणून जाते की अरे बाबा सारंग, सगळ्या काही इडल्या जिरल्या बाबा, परंतु आता परत भूक लागली रे. तेव्हा सारंग जोरात हसतो. तेव्हा सुमित्रा हसून म्हणते की जिरली ना, थांब, थोड्या वेळाने मी गरम गरम कढी भात वाढते. जी म्हणते की नको मला, त्यापेक्षा मला असं वाटतं की मी गुंडीसोबत कंपाऊंडमध्ये फेऱ्या घालते, परंतु गुंडी आहे तरी कुठे? तेव्हा सारंग म्हणतो की आजी, अगं आम्ही सर्वजण त्यांना शोधतोय, परंतु ऐश्वर्या घरात तरी आहे तरी कुठे? कुठे गेल्या त्या? तेव्हा आता आजी म्हणते की अरे बापरे, अरे मग ती गेली कुठे? तू एक काम कर, आपण तिला घरामध्ये शोधूयात. तू आता वरती गच्चीवर शोध, तोपर्यंत मी खाली तळघरात शोधते. सारंग म्हणतो की हो हो आजी, पण सावकाश जा. तेवढ्यात आता ते दोघेही आता ऐश्वर्याला शोधायला निघतात, परंतु जानकी म्हणते की सारंग भाऊजी थांबा थांबा, मला असं वाटतं की आता ऐश्वर्या सयाजी काकांच्या घरी गेलेली आहेत. सारंग म्हणतो की काय काय सांगतात? डॅडांच्या घरी? म्हणजे तिकडे का गेली असेल? पण असे न अचानक न सांगता का गेले असतील? अगं वहिनी, तू त्यांना परत डॅडांकडे सोडून तर नाही ना आली ग? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, मी असं का करेल बरं? हे बघा, आज सयाजी काकांचा वाढदिवस आहे, तेथे ऐश्वर्या गेली तर सुमित्रा म्हणते की अगं बाई, म्हणजे आज भाऊजींचा वाढदिवस आहे तर? अगं हे तर माझ्या लक्षातच नव्हते. जानकी म्हणते की हो आई. तेव्हा सारंग म्हणतो की अरे बापरे, आत्ताच मला कुठे कळले, आणि आज तर सासरी बुवांचा वाढदिवस आहे तर? आजी म्हणते की काय रे, अरे गुंडू तू असं कसा? तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग तू एक काम कर, आमच्या सगळ्यांच्या तर्फे तू त्यांना शुभेच्छा द्या. तर लगेच सारंग म्हणतो की हो चालेल. तर आजी म्हणते की अरे गुंडू, फक्त शुभेच्छा नको देऊ, परंतु येताने मात्र माझ्यासाठी डब्यामध्ये इतका मोठा केक आणि वेपर्स घेऊन ये. तेव्हा आता जानकी आणि सुमित्राला हसायला येते. तेव्हा सारंग म्हणतो की आजी काय ग, तू 2 प्लेटी तर खाल्ल्या ना? तेवढ्यात आता जानकी सारंगला म्हणते की हे बघा सारंग भाऊजी, मी तुम्हाला काय म्हणते, मला तर असं वाटतं की सयाजी काकांना तुम्ही गिफ्ट द्यायला नको का? तेव्हा सारंग म्हणतो की अरे देवा, वाढदिवसच आहे, इतक्या उशिरा कळले, आणि मग आता गिफ्ट काय देऊ हे मला खरंच सुचेनासे झाले. मग अगं आई, तू सांग बरं, मी त्यांना नक्की काय गिफ्ट देऊ, तूच मला सुचव. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना, असं काहीतरी द्या की जेणेकरून सयाजी काका खुश होतील. तेव्हा आता सारंग हसून म्हणतो की आमचे सासरे बुवा फक्त ऐश्वर्याला बघूनच खुश होतात. तेव्हा जानकी खुशून म्हणते की हो, मग तिलाच देऊयात. आणि तसे नाही, कारण माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आलेली आहे. कारण नाना आपले सांगत होते की सयाजी काकांना जुन्या अँटिक वस्तू फार आवडतात आणि त्याचं त्यांना कलेक्शन करून ठेवण्याची सवय आहे. तर तेव्हा सारंग लगेच म्हणतो की वहिनी, अगं तुझं एकदम बरोबर आहे, कारण मला अँटिक वरून आठवले, ऐश्वर्या सुद्धा बोलता बोलता म्हणाल्या होत्या की त्यांना अँटिक खूप आवडते, त्यामुळे मी अँटिकच काहीतरी वस्तू त्यांना देतो. अरे देवा, ही अँटिक वस्तू आता कुठे मिळणार मला? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, कशाला इतकं टेन्शन घेतात, आपल्याच घरामध्ये आहे ती. आणि जे काही स्टोरूम मधील कपाट आहे, जानकी त्या कपाटाबद्दल सांगते की आपल्या घरामध्ये नानांच्या आजोबांनी त्यांना हे कपाट दिले होते, आणि ते कपाट तर स्टोरूम मध्ये तसंच अजून पडून आहे, आणि ते कपाट आपल्याला कधी वापरायची गरज पडलेली नाही. आपण एक काम करू आई, त्यांना ते कपाट अगदी अँटिक वस्तू म्हणून गिफ्ट देऊयात. काय वाटतं बरं आई तुम्हाला? तेव्हा सुमित्रा खूप हसते आणि अगदी त्याची दृष्ट काढत म्हणते की कसं ग तुला सुचतं जानकी? तेव्हा सारंग तर लगेच खुश होतो. सारंग म्हणतो की हो ना आई, अगं तू एकदम बरोबर बोलते, आणि वहिनी अगं तू एकाच झटक्यात हा प्रश्न सोडवलास. मला एक गोष्ट सांग बरं, ते कपाट आहे तरी कुठे? तेव्हा जानकी म्हणते की अहो स्टोरूम मध्ये आहे, आणि आता तिथे ऐश्वर्याला ही जानकी कोंडून आलेली असते. जानकी म्हणते की
की आत्ताच साफसफाई करून ठेवलेली आहे. तर सारंग म्हणतो की वहिनी, ते अँटिक कपाट आहे ना, ते सासरी भावांना खरंच खूप आवडणार आहे आणि त्यामुळे माझी कॉलर सुद्धा टाईट होणार आहे. म्हणून सारंग खूप बढाया मारतो. तर जानकी हसून म्हणते की कपाट उघडून बघितल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. आता सारंग म्हणतो की काय, तर सुमित्रा जानकीकडे बघते. तेवढ्यात जानकी म्हणते की अहो, आनंदाचा धक्का बसणार आहे आणि सारंग जोरजोराने हसतो, खुश होतो. तेव्हा आता आजी म्हणते की हो हो, आणि काय तर म्हणते कॉलर टाईट होणार आहे म्हणून. अरे तुला अक्कल वगैरे आहे की नाही, ते कपाट आपण नेणार कसं, तर डोक्यावरून कसं आपण उतरून नेणार. तेव्हा आता जानकी म्हणते की आजी, डोक्यावर जे काही कपाट आहे ना, ते खाली घ्या अगोदर. अहो डोक्यावर कशाला न्यायचं, मी डोकं चालवते. हे बघा, गुलाबदादांना बोलावते, 2 माणसांना बोलावते आणि टेम्पोतून ते कपाट मी पाठवून देते. आणि सारंग भाऊजी काय वाटतं बरं तुम्हाला. तेव्हा सारंग तर लगेच खुश म्हणतो की हो, एकदम मस्त आयडिया आहे. जानकी म्हणते की एक बर का, कपाटावर मात्र तुम्ही एक लिहिला विसरू नका की सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांच्याकडून सयाजी पाटील विखे यांना वाढदिवसासाठी ही सप्रेम भेट. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय सप्रेम भेट, वा 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 वा. मी पटकन जातो आणि तयार होऊन येतो. तेव्हा आजी म्हणते की थांब, मी तुला तयार करते. तर सारंग तिच्यासमोर हात जोडतो. तू 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 नको करू, मी माझं तयार होईल, तू इथेच थांब, असे बोलून सारंग लगेच खुश होत रूममध्ये जातो. तेव्हा आजी रूममध्ये जात ओरडत म्हणते की हो हो, अरे तू चांगला तयार हो. सारंग म्हणतो हो हो हो. तेव्हा आता जानकी आणि सुमित्रा खूपच हसतात. तर जानकी म्हणते की व्हा, तुम्ही तयार व्हा, येथे आमची सुद्धा तयारी झालेलीच आहे. काय आई, हो की नाही. आता सुमित्रा सुद्धा हसते आणि तिला जानकीचं कौतुक वाटतं. त्यानंतर आता इकडे, आणि तेवढ्यात ऋषिकेश आता इकडे हॉस्पिटलमध्ये येतो आणि तो त्या किशोरला शोधत असतो. परंतु किशोर मुद्दाम त्याच्या समोर येतो, त्याला धक्का देतो आणि ऋषिकेशलाच म्हणतो की सॉरी दादा, अहो मला म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला धक्का लागला. आणि तेवढ्यात आता तो फोनवर बोलत आहे असे दाखवतो. हातामध्ये फोन आहे आणि तो फोन खाली ऋषिकेशच्या धक्क्याने पडतो आणि तोच परत ऋषिकेशला सॉरी बोलतो. आणि आता ऋषिकेश पुन्हा त्याचा मोबाईल उचलून देतो. तर आता किशोर थोडासा पुढे येतो आणि ऋषिकेश थांबतो. तर किशोर मुद्दा म्हणतो की अरे बोल, मी किशोरच बोलतोय, कारण धक्क्यामुळे माझा फोन खाली पडला होता, ती डेड बॉडी आली की नाही आपण चेक केली पाहिजे, असं जेव्हा किशोर म्हणतो तर ऋषिकेश त्याची गचंडी धरतो. तेव्हा आता हा किशोर घाबरतो. किशोर म्हणतो की दादा, अहो मी आत्ताच तुम्हाला सॉरी बोललो, मग आता काय झाले, तुम्हाला इतकं चिडायला काय झालं. तेव्हा आता ऋषिकेश रागाने विचारतो की हे बघ, त्या संपतला डेड बॉडी तूच दिली होतीस ना. तेव्हा किशोर मुद्दा म्हणतो की नाही, कोण संपत आणि कोण डेड बॉडी, काही नाही. तर ऋषिकेश त्याच्या अंगावर धावून येत असतो. तेव्हा तो आता त्या किशोरच्या मागे धावत येऊन त्याची गचंडी धरतो. त्याला चांगलं धमकावत म्हणतो की तो बॉस कोण आहे आणि तो संपत कोण आहे याबद्दल मला सांग. परंतु किशोर हात जोडतो, म्हणतो मला खरंच काही माहिती नाही. आणि ऋषिकेश त्याची गचंडी धरून त्यांना चांगला चोप देतो आणि विचारतो की संपत आणि बॉस कोण आहे त्याबद्दल सांग. तरी सुद्धा आता हा किशोर काही सांगत नसतो. तो हात जोडत विनवण्या करत असतो. ऋषिकेश म्हणतो की हा तोच संपत आहे की ज्याने काही दिवसापूर्वी तुझ्याकडून डेड बॉडी घेतली होती. तू संपत आणि त्याच्या बॉसच्या सांगण्यावरूनच हे सर्व काही केले ना, त्यामुळे तुम्हाला जे काही आहे ते सर्व खरं खरं सांग, नाहीतर मी तुला सोडणार नाही, मी पोलिसांच्या ताब्यात तुला देईल. तेव्हा किशोर म्हणतो की सांगतो, या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाही. तो संपत मला डेड बॉडी मागत होता, त्यासाठी त्यांनी मला काही पैसे सुद्धा दिले होते आणि मी त्याला चोरून डेड बॉडी दिली, असं तो आता अगदी रडत आल्यासारखं नाटक करत हे सर्व खोटे सांगतो. आणि हे बघा सर, तर ऋषिकेश म्हणतो की आणखीन काय. संपत आता हा किशोर म्हणतो की तो त्याच्या बॉसकडे गेला होता आणि त्या बॉसने आणखीन काही पैसे दिले. तेव्हा ऋषिकेश विचारतो की तो बॉस कोण आहे. तर आता हा किशोर म्हणतो की मला खरंच साहेब माहिती नाही. ऋषिकेश म्हणतो की आत्ताच्या आत्ता त्याचा पत्ता आणि नंबर मला दे. तर किशोर म्हणतो की मला खरंच काही माहिती नाही आणि माझ्याकडे नंबर सुद्धा नाही हो साहेब. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की तो दिसायला कसा आहे. तेव्हा आता किशोर मुद्दाम सौमित्राचं नाव घेण्यासाठी म्हणतो की साहेब तो एकदम उंच आणि गोरा आहे, अगदी साहेबासारखा तो वाटतो आणि हे बघा लॉयर असतात ना, अगदी तसा आहे तो. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर ऋषिकेशला सौमित्राची गाडी सुद्धा तेथेच आहे. मग नक्की यामागे सौमित्राचा तर हात नाही ना, हे सर्व तो शोधत असतो. आणि आता ऋषिकेशच्या डोक्यामध्ये आता सौमित्राविषयी गैरसमज निर्माण होतो, कारण या ऐश्वर्याने प्लॅनच तसा करून आपल्या माणसांना सर्व काही व्यवस्थित सांगून ठेवलेले असते. ऋषिकेश त्याला विचारतो की तुला अजून काही माहिती आहे का. तर तो किशोर म्हणतो की नाही साहेब, आणि तो जोरात ऋषिकेशला ढकलून देतो आणि तेथून पळ काढतो. ऋषिकेश हा रिक्षावर जाऊन आदळतो आणि जोरात तो आता किशोरवर जोरात ओरडतो. तेव्हा आता ऋषिकेशच्या मोबाईलवर सौमित्राचा कॉल येतो. ऋषिकेश आता थोडासा रागातच फोन घेतो. तर सौमित्र विचारतो की अरे
मी कामात होतो, तुम्हाला कॉल केला होता आणि दादा हे बघ सगळं ठीक तर आहे ना? ऋषिकेश म्हणतो की हो सगळं ठीक आहे, मी तुला नंतर बोलतो असे बोलून आता ऋषिकेशच्या मनामध्ये सौमित्रविषयी गैरसमज अगदी बरोबर तयार होतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की या सगळ्यामध्ये सौमित्र तर कुठेतरी अडकला नसेल ना, आता तो स्वतःची असा विचार करतो। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या कपाट जोरजोराने वाजवते, कोणीतरी वाजवा, मला इथून बाहेर काढा असं म्हणत असते आणि तिला खूप भीती वाटत असते की ह्या कपाटातच घुसपटून मी मरणार तर नाही ना, आणि मोबाईल जर आणला असता तर बरं झालं असतं, म्हणून ती आता खूप जोराने विनवण्या करत असते। तेव्हा आता ऐश्वर्या अगदी ओरडू गहाळ झालेली असते आणि ती आता इकडून तिकडून कपाट वाजवायला जाते, परंतु जोराचा दणका तिच्या डोक्यात लागतो आणि ती बेशुद्ध पडते। तेव्हा आता तिचा आवाज सुद्धा बंद होतो आणि तेवढ्याच सारंग आता ते कपाट धरण्यासाठी काही माणसांना अगदी तयार होऊन येतो सुटापुटात, कारण आता सयाजी पाटलांकडे त्याला ते कपाट गिफ्ट देण्यासाठी जायचे असते आणि गुलाबदादा सुद्धा येतात। गुलाबदादाला तो सांगतो की हे बघा हे कपाट बाहेर टेम्पोमध्ये भरायचे आणि कपाट मात्र सावकाश घ्या असं म्हणतो। हो हे कपाट मला सासरेबुवांना बर्थडेचं गिफ्ट म्हणून द्यायचं आहे, म्हणून अगदी खुश होतात। आता गुलाबदादा म्हणतात की दादा अहो तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना इथे। तर सारंग म्हणतो की वा वा वा, म्हणजे आता हे गिफ्ट बघून सासरेबुवा खुश होतील आणि सासरेबुवा खुश तर ऐश्वर्या खुश असे बोलून आता ते कपाट ते उचलतात। तेव्हा जानकी आणि सुमित्रा सुद्धा बाहेर येते आणि त्या दोघी सुद्धा म्हणतात की गुलाबदादा सावकाश बर का, हाताला वगैरे लागेल। आणि अलगद असं टेम्पोमध्ये ते आता कपाट ठेवले जाते आणि ऐश्वर्या मात्र आतमध्ये अगदी गुदमरून बेशुद्ध पडलेली असते। तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की हो सावकाश, आणि शेवटी ते कपाट टेम्पोमध्ये ठेवून ते कपाट बांधले जाते। तर जानकी सुमित्रा या दोघींना खूप हसायला येतं। तेव्हा सारंग आता गाडीमध्ये कपाट ठेवून सुमित्राला म्हणतो की आई झाले, आता मी डॅडांना हे कपाट देऊन येतो। सुमित्रा म्हणते की सारंग अरे ते कपाट जड आहे, जरा सावकाश बर का। तेव्हा सारंग म्हणतो की आई ते रिकामा कपाट आहे, ते का जड असेल बरं? जानकी म्हणते की अहो भाऊजी तसं नाही, कुठे स्पीड ब्रेकर वगैरे आले तर जरा सावकाश। सुमित्रा म्हणते की जर गचकी वगैरे आले तर डावीकडे कपाट अगदी जाईल। तर जानकी म्हणते की हो ना, उजवीकडे जर गचकी आली तर मात्र उजवीकडे जाईल, म्हणजे ऐश्वर्या आता इकडून इकडे होईल असं त्यांना म्हणायचं असतं। तर सारंग म्हणतो की काय तुम्ही असं का बोलता? तेव्हा आता ते दोघी एका आवाजात म्हणतात की कपाट हो सारंग भाऊजी। तेव्हा सारंग म्हणतो की तुम्ही नका काळजी करू, माणसं आहेत ना कपाटाला धरण्यासाठी। आणि सारंग म्हणतो की हो एकदम जपून जातो, अगदी सावकाश। तर आता सारंग गाडीमध्ये बसतो। सुमित्रा ओरडून म्हणते की हो हो जरा जपून न्या, अँटिक पीस आहे तो। तेव्हा आता ते कपाट शेवटी गाडीतून गेलं तर ऐश्वर्या आता त्या गाडीमध्ये सैजींच्या घरी म्हणजे कपाटात बसून गेलेली असते, कुणाला याबद्दल माहिती नाही। तेव्हा जानकी आणि सुमित्रा या दोघी आता हाताने जा जा असं करत असतात आणि त्या दोघींना खूप हसायला येते। एकदा ते टेम्पो निघून गेल्यानंतर दोघी लगेच एकमेकींना हसून टाळी देतात। सुमित्रा म्हणते की मानलंच बरं का अगं जानकी तुला, तू ऐश्वर्याला बरोबर जिरवली तिची। तेव्हा जानकी म्हणते की हो ना, त्या खटाळ ऐश्वर्याला बरोबर उत्तर तर द्यायलाच हवं। त्यानंतर आता इकडे सैजीला सुद्धा ऐश्वर्याचा कॉल नसतो। सैजी म्हणतो की ऐशू आहे तरी कुठे, आणि तेवढ्याच सारंग कपाट घेऊन येतो। तेव्हा आता सारंग मुद्दाम सैजीला म्हणतो की सासरेबुवा अहो हॅपी बर्थडे टू यू, खरंच तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आमचे सासरेबुवांना अगदी उदंड आयुष्य लाभो, देवी आई सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण कर। तेव्हा सैजी म्हणतो की जावई बापू अहो देवी आई तर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करते, परंतु अहो आज माझा बर्थडे आहे तुम्हाला कोणी सांगितलं बरं? तेव्हा आता सारंग हसून म्हणतो की अहो सासरेबुवा मी तुमचा जावई आहे हो, आणि तुम्हाला अँटिक गोष्टी आवडतात हे सुद्धा मला माहिती आहे। तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो हो, आणि तो ते कपाट आता सयाजीरावांना दाखवतो की हे तुमच्यासाठी घेऊन आलो। सयाजी विचारतो की अहो जावई बापू परंतु हे कपाट आणलं तरी कुठून? तेव्हा आता सारंग म्हणतो की घरून। तर सयाजी म्हणतो की काय? तेव्हा आता सयाजी म्हणतो की खरंच वा वा, अहो जर ऐशूने बघितलं तर ऐशू खरंच खूप खुश होईल। सारंग म्हणतो की हो ना, त्या तर नक्की खूपच खुश होतील, परंतु त्या आहेत तरी कुठे? तेव्हा आता सयाजी म्हणतो की अहो जावई बापू माझी लेक कुठे असणार, ती तुमची बायको आहे, मग ती तुम्हालाच माहिती असेल की कुठे आहे ती। तेव्हा आता तो खिशातून चाव्या काढतो। अहो सासरेबुवा द्यायचं राहूनच गेलं, कारण इतकं मोठं कपाट तर मी तुम्हाला दिले, परंतु चाव्या तर माझ्याकडेच राहिल्या, म्हणून त्या चाव्या आता तो सयाजीच्या हातात देतो।
सारंग म्हणतो की हे बघा, अहो तुम्हाला इतकं मोठं मी कपाट गिफ्ट दिलं, त्यामुळे तुम्ही आत्ताच ते उघडून बघा. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो ना, माझी आयशूला खरंच कपाटामध्ये लहानपणी जाऊन लपायला खूप आवडत होते आणि ती कपाटामधून जाऊन बसायची आणि मला ते कपाट उघडायला लावायची. म्हणून आता सयाजी खुश होत लगेच कपाट उघडतो आणि आता जेव्हा कपाट उघडले जाते तर त्यामध्ये ऐश्वर्याला बघून सयाजीला धक्का बसतो. सयाजी जोरात आयशू असे ओरडतो आणि सारंग सुद्धा खूप घाबरतो. तेव्हा आता ऐश्वर्याच्या डोक्याला जखम झालेली असते, ती अजूनपर्यंत आता कपाटात बेशुद्धच असते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश घरी येतो. तो आतापर्यंत घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून सौमित्रच हा बॉस आहे की काय याचा विचार करतो आणि या सगळ्याचा विचार करून माझं मन सौमित्राशी येऊन का थांबतं. नाही ऋषिकेश, तू चुकीचा विचार करतोय. या सगळ्याशी सौमित्राचा संबंध का असेल, म्हणून तो स्वतःला दोष देतो, कारण त्याचा विश्वास बसत नसतो. मला यासाठी एकदा सौमित्राशी बोलावंच लागेल. परंतु त्याच्या परत लक्षात येते की सौमित्राची गाडी तेथे काय करत असेल. म्हणजे त्या बॉसचं तेथे येणं आणि सौमित्राची गाडी तेथे असणं हे एकच संबंध आहेत आणि कदाचित योगायोग सुद्धा असू शकतो. सगळ्याचा तो विचार करत असतो की सौमित्राचा यामध्ये हात नसेल. पण तेव्हा आता जानकी येते. जानकी आता ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश, आणि तेव्हा आता जानकीला बघून ऋषिकेश भानावर येते. जानकी विचारते की ऋषिकेश काय झालं, अहो तुमचं लक्ष कुठे आहे. जानकी त्याबद्दल विचारते, परंतु ऋषिकेश काही नाही असं म्हणतो. ऋषिकेश जोरात ओरडतो की जानकी, तू परत परत तेच विचारू नको, काही झालेले नाही, प्लीज मला एकट्याला राहून दे. जानकी परत त्याला विचारते की का तुम्ही माझ्यापासून हे सर्व लपवतात. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ, या घरात आता एक गोष्ट माझ्या लक्षात आली, नानांच्या किडनॅपरला फक्त मी एकटा शोधतो, बाकी कुणाला काही घेणं देणं नाही. तर जानकी म्हणते की तसे नाही ऋषिकेश, अहो पोलीस तर यात तपास करतात ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काही पोलिसांना तपास लागलात का, जे काही मी शोधतो आणि जे काही पुरावे माझ्या हाती लागले ना. तेव्हा आता लगेच तो पुढचं बोलायचं बंद होतो. जानकी विचारते की कोणते पुरावे तुमच्या हाती लागले. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काही नाही. ऋषिकेश शांत बसतो. जानकी तोपर्यंत त्याला पाणी आणण्यासाठी जाते आणि आता ऋषिकेश सांगायला तयार नसतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी सुमित्राला म्हणते की जर खरंच ऐश्वर्या चांगली वागली असती तर आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला नसता. ऐश्वर्या खूप भडकलेली असते. आता मात्र त्या जानकीला मी उत्तर देणारच नाही. तिला जन्माची अद्दल घडवली तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही. त्यानंतर आता सुमित्रा विचारते की अगं शर्वरीचे रिपोर्ट्स आले का. जानकी म्हणते की हो आलेच असतील, मी त्यांना फोन करते. आणि आता मात्र जे काही रिपोर्ट्स आलेले आहे, विक्रांत, शर्वरी आणि इकडे त्याच्या आईलाही सर्व सांगत असतो की रिपोर्ट्स आले पण आमच्या दोघांपैकी एकात दोष आहे. तेव्हा आता शर्वरीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तर पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.